मम्मीला किती पण सांगितलं ना की पाटा आणि वरवंटा न वापरता आपण पुरण बनवू शकतो, जसं मी व्हिडिओमध्ये बघते ना तसं तिला मी सांगते, पण तिला ते एक्सेप्ट होत नाही. तिला पुरणपोळ्या म्हटलं की तिला पाटा आणि वरवंटा हवाच. सो तेच चालू आहे. आज होळी होती. होळीच्या निमित्ताने मस्त पुरणपोळीचा बेत होता. तर मस्त पाटा धुवून स्वच्छ करून तर तिला मी तेव्हाच सांगितलं की आपण आज असं जास्त शिजवून वगैरे पुरण तयार होतं आहे की नाही बघूया, किंवा चाळणीमध्ये वाटूयात. पण नाही, तिला मेहनत हवी आहे, कारण की तिला चव हवी आहे. तिचं असं म्हणणं आहे की पाटा आणि वरवंट्यावर जे वाटलेलं पुरण आहे ते अधिक चव देतं. सो ठीक आहे, तिचं पण बरोबर आहे. खूप चविष्ट होतात पुरणपोळ्या. तर इथे बघू शकता मस्त चण्याची डाळ शिजायला टाकली होती. गूळ कट करून घेतला, सगळं एकजीव करून त्याच्यामध्ये पाटा आणि वरवंट्यावर वाटलेली बडीशोप, सुंठ आणि हिरवी वेलचीची पावडर आहे ती टाकली. मिश्रण ड्राय झालं की इथे बघू शकता तुम्ही पाटा आणि वरवंट्यावर ते वाटायला घेतलेलं आहे. सरसरीत पुरण मस्तपैकी वाटते ती, फास्ट एकदम. तिचा एक्सपिरियन्स आहे ऑब्व्हियसली, त्याच्यामुळे तिला म्हणजे माहिती नाही काय एक्सेप्ट होत नाही. जिथे गोष्टी एक्सेप्ट होत नाहीत तिथे त्या ॲडजस्ट कराव्या लागतात. सो ठीक आहे, पीठसुद्धा तिनेच मळलं होतं. खूप म्हणजे खूप सुंदर बनवते माझी आई पुरणपोळ्या. आणि तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या पूर्ण काठोकाठ भरलेल्या आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या कशा बनतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघूच शकता. आज सगळ्यांच्याच घरी पुरणपोळ्या असतील, तशाच आम्ही पण बनवल्या होत्या. सो ही प्रोसेस बघायला खूप बरं वाटतं, पण तितकंच हे स्वतः बनवायला मेहनत आहे खूप. जसं दिसतं तेवढी सिंपल रेसिपी नाही आहे ही. पुरणपोळी भरलेली पाहिजे, लोडेड, खायला पुरण लागलं पाहिजे चवीला. अजून मोठी असली पाहिजे पुरणपोळी. छोट्या छोट्या त्या एवढं असं वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे पुरणपोळी टम्म अशी फुगली पाहिजे. एव्हरी पुरणपोळी मम्मीची फुगते. सो त्याच्यामुळेच ते एकदम तिला भारी जमतं ते. तर तुम्ही बघू शकता किती टम्म फुगते पुरणपोळी. आहा हा हा, वाव. सो आजचा असा बेत आहे, मस्त आमटी झणझणीत, गरमागरम पुरणपोळी, दूध, त्याच्यावर वितळलेलं तूप, गुळवणी, कुरडई, पापड, असं सगळं आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत आज. सगळ्यांना तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा. आता जेवणाचा आम्ही आस्वाद घेतो. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय. परत एकदा पुरणपोळी फुगते. आम्हाला अशा कधी जमतील माहिती नाही. चलो.